त्या उद्घाटनासाठी आलेल्या सर्व पालकांचं स्कूलच्या वतीने पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित सर्व पालकांच्या हस्ते होत आहे। पालकांनी समोर याचं उद्घाटन सुरू आहे। सर्वच पालकांच्या उपस्थितीमध्ये आजच्या आनंदी बाजार या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येत आहे। गेट समोर असलेल्या पालकांना विनंती आहे की त्यांनी समोर यायचं आहे। समोर उपस्थित असलेल्या पालकांना विनंती आहे की उद्घाटनासाठी समोर यायचं आहे। आजच्या आनंदी बाजार या कार्यक्रमाचे उद्घाटन सर्व उपस्थित पालकांच्या वतीने करण्यात येत आहे। मी सर्व उपस्थित पालकांना गेट समोर असलेल्या पालकांनी समोर यायचं आहे। उद्घाटनाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक व्यावहारिक ज्ञान मिळावं, बाजार कसा असतो व आर्थिक देवाणघेवाण कशी करावी या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष ज्ञान मिळावं हा या आनंदी बाजार देण्याचा एक महत्त्वाचा उद्देश आहे। सर्वांनी विचार करा। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने स्कूलमध्ये आनंदी बाजार या कार्यक्रमाचे उद्घाटन समस्त पालकांच्या वतीने करण्यात येत आहे। समोर बघ तुझ्या हातात राहू तिकडे असं करा घ्या या इकडे कंपनी मला कोणतं नाही तुम्ही घ्या तिकडे पाणीपुरी खायची का तुम्ही? नमस्कार, मी मुख्याध्यापक श्री मुलानी सर, श्री बाबारावजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल कंदर। जसं की आपण पाहतो की शालेय अभ्यासक्रम असतो आपला। शालेय अभ्यासक्रमामध्ये बरेचसे विद्यार्थी धडे गिरवत असतात, विशेषतः गणित विषयामध्ये। त्या विषयामध्ये आपण विद्यार्थ्यांना आकडेमोड करायला शिकवतो, मुलं तोंडी करतात आणि त्याच्यामध्ये काही व्यवहारी गणितंसुद्धा विचारली जातात की ज्यामध्ये मग आपल्याला किती पैसे घेतले, किती दिले, अशा गोष्टी त्या विद्यार्थ्यांना तोंडी सांगाव्या लागतात। परंतु काय होतं की मुलांना फक्त हे तोंडी ऐकून आणि तोंडी करून ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात येत नाहीत। त्यासाठी त्यांना एक प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना देता यावं यासाठी या हेतूनं आम्ही आमच्या शाळेमध्ये मार्केट डे म्हणजेच बाजार दिवस शाळेमध्ये आयोजित दरवर्षीप्रमाणे करतो। याही वर्षी तो आम्ही आयोजित केलेला आहे। त्यामध्ये हेतू असा आहे की विद्यार्थ्यांना देवाणघेवाण म्हणजे काय, नफा तोटा म्हणजे काय आणि आपली खरेदी किंमत कशी असते आणि विक्री किंमत कशी असते या गोष्टीची त्यांना माहिती व्हावी। आणि विक्री करत असताना त्याच्यामध्ये समजा काही पालक बार्गेनिंग करतात, त्यामध्ये विद्यार्थ्यांना पैसे किती कमी करायचे, आपलं कितीपर्यंत दिलं तर आपल्याला फायदा होईल, जर जास्तच कमी केलं तर तोटा होईल, ह्या गोष्टीचं नॉलेज त्यांना जास्त असं वेगळं काही न सांगता आपोआप त्यांना प्रॅक्टिकली स्वरूपामध्ये मिळत असतं। आणि त्यातूनच विद्यार्थ्यांना मग स्वतःच्या जीवनामध्ये भविष्यामध्ये ते एखादे मार्केटिंग करत असताना, ट्रेडिंग करत असताना त्यांना इथूनच त्यांच्या अंगभूत जर गुण असेल तर त्यांना इथूनच त्याची सवय लागते। या हेतूनं आम्ही हा मार्केट डे आमच्या शाळेमध्ये दरवर्षी साजरा करतो। साधारणतः या मार्केट डेमध्ये विद्यार्थी जे आपले स्टॉल लावतात त्या स्टॉलमध्ये मग पालेभाज्या, फळे, त्याचबरोबर खाद्यपदार्थ, मग त्याच्यामध्ये विविध प्रकारचे मग पाणीपुरी असेल, पावभाजी असेल, आईस्क्रीम असेल, त्याचबरोबर मग पालेभाज्यामध्ये टोमॅटो, पोटॅटो, त्याचबरोबर ओनियन्स म्हणजे कांदे असतील, असे विविध प्रकारचे नानाविध अशा वस्तू त्या घेऊन येतात आणि त्यामध्ये मग ते स्वतःची विशिष्ट किंमत ठरवून ते ग्राहकांना विकत असतात आणि त्यातून मग त्या प्रत्येक विद्यार्थ्याचे
आपलं किती गुंतवणूक झालेली आहे. आणि समजा एका विद्यार्थ्यांनी 100 रुपये गुंतवले तर त्यामध्ये त्यांना जवळपास 150 रुपये कुणाचे 200 होतात, आज कुणाचे 300, कुणाचे 400. आणि ठराविक एखादा मेनू जर पालकांच्या किंवा त्या ग्राहकांच्या आवडीचा असेल तर एखाद्या स्टॉलची विक्री जवळपास 1,500 ते 2,000पर्यंत सुद्धा जाते. हा आमचा अनुभव आहे. या हेतूने मग काय होतं की विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी कळतात, ते स्वतः विक्रेते बनतात, ग्राहक त्यांना कसे असतात ते समजतात, विविध प्रकारचे ग्राहकांची टेंडन्सी त्यांना समजून येते. मग यासाठी जास्त त्यांना पुस्तके नेण्याची गरज नसते आणि ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थी समजून घेतात. धन्यवाद. राजकुमार बाळासाहेब राऊत, सचिव अध्यक्ष बबनराव शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल कंधार. आज आम्ही शाळेमध्ये मार्केट डे साजरा करतो आहे. मार्केट डे म्हणजे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान कशा पद्धतीने व्यवहारामध्ये आपण विद्यार्थ्यांकडून कुठल्या गोष्टी त्यांना मार्केटमध्ये नेल्यानंतर विक्री करता आले पाहिजेत किंवा त्यांना समजलं पाहिजेत. व्यावहारिक ज्ञान आपण त्याचबरोबर शाळेतलं तर जे गणिती ज्ञान असतं त्याचबरोबर आपण व्यावहारिक ज्ञान बी विद्यार्थ्यांना देतो. दरवर्षी आम्ही मार्केट डे साजरा करतो. यावर्षी पण आम्ही साजरा केलेला आहे. त्या भरपूर संख्येने विद्यार्थ्यांनी मार्केटमध्ये भाजीपाला, अजून खाद्यवस्तू, स्वीट वस्तू, केक अशा पद्धतीने बरेच काही वस्तू आणलेल्या आहेत विक्रीसाठी. ते त्यांचे स्टॉल पद्धतीने पण बरेच विद्यार्थी पालकांनी त्यांना रिस्पॉन्स दिलेला आहे. आणि ह्या मार्केट डे घ्यायचा म्हणजे की विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानात भरपूर माहिती देणे गरजेचे असते. कारण आपण बाकीचे गणिती शाळेत करतच असतो आणि त्याचबरोबर की व्यवहार ज्ञानाबरोबरच विद्यार्थी कसं जास्त डेव्हलप होतो. त्यांना माहिती मार्केटमध्ये कुठल्या वस्तू कशा विकल्या पाहिजेत, कुठल्या पद्धतीने विकल्या पाहिजेत, कुठल्या वस्तू आणल्या पाहिजे आपण मार्केटमध्ये, त्या विद्यार्थ्यांना आपण व्यवहार ज्ञानासाठी मार्केट डे आपण साजरा करतो. आणि भरपूर संख्येने लोकही उपस्थित राहतात. आणि आम्ही वर्षी झाले शाळा चालू करून, आता 350 पट आहे आणि चांगलं डिजिटल स्कूल पण चालू केलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही CBSE पॅटर्न राबवतो आणि प्रत्येक कार्यक्रम आम्ही ॲक्टिव्हिटीचा कार्यक्रम त्याचबरोबर ॲक्टिव्हिटीबरोबरच हे मार्केट डे पण आम्ही साजरा करतो. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना भरपूर ज्ञान मिळतं आहे. या ठिकाणी काही सेंद्रिय शेतीतून उत्पादित झालेले पण माल या ठिकाणी आलेला आहे. काही खरेदी करून विक्री करण्यासाठी पण काही माल या ठिकाणी आलेला आहे. आणि खाद्यपदार्थ जे आहेत ते सर्व स्टॉलवरती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या जो खाद्यपदार्थ आहे त्याचा सर्व पालकांनी आस्वाद घ्यायचा आहे. आणि जो शेतातील कितीला आहेत?
कितीला आहे? 4 रुपयाला भोपळा. भोपळा घ्या, भोपळा घ्या, भोपळा. पोरांपाशी कोणत्या त्याला बसते ना? सांगा सांगा भाजी कशी आहे? दहाला एक, 15ला 2. दहाला एक आहे. काय आहे पण? दहालाच आहे. काय आहे ती? कोथिंबीर आणि भाजी. व्हिडिओ बनवून देतो तुम्हाला आता गर्दी झालं गर्दी किती ₹10 द्या म्हणा ₹10 द्या म्हणा काय काय हा कितीला आहे 5ला एक हे कितीला आहे एखाद्या विद्यार्थ्याची पहिली वेळ झाली तर मुलांना नाराज होत आहे. त्यामुळे गरजेची वाटते सुरुवात शिकवा अनुसरण करा. किती रुपयाला एक? 4 दिवस हो या तुम्ही घ्यायला हां कुठं नाही येत. खरं तर आपल्या लाईफमधलं जे जीवनाचं पुढचं उद्दिष्ट आहे ते त्यांना समजलं उमजलं पाहिजे आणि त्या माध्यमातून असा आनंदी बाजार या ठिकाणी भरभरून असा या आनंदी बाजाराला या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय. खरं तर त्यांचे या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण केलं आहे त्यांचे पालक या ठिकाणी उपस्थित त्याबरोबर गावातील सर्व युवक मित्र आज या आनंदी बाजाराच्या निमित्तानं उपस्थित झाले आणि या बालकेमुला खरं तर आपले पुढे ध्येय हे जी या आपल्या या बाजाराच्या माध्यमातून या मुलांना पुढील आपलं जे ज्ञान मिळणार आहे देवाणघेवाणचं ज्ञान मिळणार आहे ते या ठिकाणी आज त्यांना भरभरून त्याचा फायदा होणार आहे आणि पुढं प्रत्येक खरं तर आपले विद्यार्थी उद्याचं देशाचं भविष्य आहे. त्यामुळं प्रत्येकालाच नोकरी लागेल असं काही नाही. त्यामुळं प्रत्येकाला उद्या आपला बिझनेस असेल वेगवेगळं माध्यम असेल ते आजपासून त्यांना खरं तर हे ज्ञान या ठिकाणी प्राप्त होत आहे. या ठिकाणी आम्हाला या बबनरावजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून या ठिकाणी आमंत्रित केलं. आम्हाला बोलण्याचं या ठिकाणी त्यांनी संधी दिली त्याबद्दल मी सर्व शिक्षक स्टाफचा आणि विशेष करून जे खरं तर आपल्या लोकशाहीचा स्तंभ म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते असे आमचे पत्रकार मित्र पांडुरंग भगत या ठिकाणी दोन्ही सेवा त्यांच्या हातून घडत आहे. उलट एकदा मी या बालकेमुळा आमच्या भरभरून अशा शुभेच्छा आणि धन्यवाद देतो.